मित्रांनो, एनर्जी म्हणजे काय? साध्या भाषेत जर समजायचं झालं तर एनर्जी ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सगळी कामे व्यवस्थितपणे करू शकतो. उदाहरण, उठणे, बसणे, बोलणे, चालणे, पळणे, काम करणे, ऑफिसमध्ये जाणे, व्यायाम करणे, या सगळ्या गोष्टी ज्या एका गोष्टीमुळे शक्य होतात ती म्हणजे काय आहे? एनर्जी. आता याला इंग्लिशमध्ये डिफाईन करायचं झालं तर त्याची डेफिनेशन काय म्हणते? एनर्जी इज द कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क. ती काय आहे? एक कॅपॅसिटी आहे बॉडीची ज्याच्यामुळे आपण कुठलंही वर्क परफॉर्म करू शकतो. मग सरळ भाषेत असं झालं की एनर्जी म्हणजे वर्क. जेवढी एनर्जी असेल तेवढं वर्क डन होईल. एनर्जी नसेल वर्क नाही होणार. ठीक आहे. मग आपण याचं युनिट पाहू. आता वर्कचं जर युनिट पाहायचं झालं तर वर्क डनचा फॉर्म्युला असतो वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच एखादी बॉडी जर स्टेशनरी कंडिशनमध्ये थांबलेली आहे, त्याला जर आपण फोर्स लावला, ढकललं एका दिशेने, तर ती बॉडी किती डिस्टन्सपर्यंत सरकेल याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याला म्हणतो आपण वर्क डन. म्हणजे त्या बॉडीवर एखाद्या दगडावर जर आपण फोर्स लावला आणि त्या फोर्समुळे ती काही डिस्टन्स, समजा 1 मीटर किंवा 1 फूटपर्यंत ढकलली गेली, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे असते, फोर्स मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स, हे दिले जाते वर्क डनने. तर त्याचं युनिट सरळ सरळ जर वर्क डनचं पाहिलं तर फोर्सचं युनिट असते न्यूटन आणि डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटचं युनिट असते मीटर. तर न्यूटन मीटर. पण न्यूटन पण कुठून आलं? तर न्यूटनला एका दुसऱ्या भाषेत आपण असं सांगू शकतो kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जो दगड आपण ठेवला होता त्याचं जर वजन आपण kg पकडलं, किलोग्रॅम पकडलं, आणि त्याला ढकलल्यामुळे त्याला एक गती प्राप्त झाली, ॲक्सलरेशन प्राप्त झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर kg मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं फोर्स. आणि मग एक मीटरपर्यंत तो ढकलला गेला, तर kg मीटर पर सेकंड स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय मीटर. ठीक आहे. तर आपण त्या kg मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण शॉर्टमध्ये म्हणतो न्यूटन. म्हणून मग त्याचं शॉर्टमध्ये वर्क डनचं युनिट काय होते? न्यूटन मीटर. आणि न्यूटन मीटरलाच आपण एनर्जीचं सुद्धा युनिट मानतो, पण आपण ते न्यूटन मीटर न लिहिता त्याला आपण म्हणतो जूल, JOULE, जूल. तर कन्व्हर्शन काय आहे दोघांचं? 1 जूल म्हणजेच 1 न्यूटन मीटर. हे सरळ सरळ गणित आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं असेल. म्हणजेच आता एनर्जीचं काय डेफिनेशन झाली?